सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदासाठी 1 व नगरसेवक पदासाठी 17 उमेदवार रिंगणात असल्याने संपूर्ण पॅनलला नारळ ही निशाणी मिळाली आहे। लोकराज्य पक्षाचे उमेदवार गणेश पारकर यांना कपबशी चिन्ह मिळाले असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले। यावेळी पारकर काय म्हणाले ते पाहूया। प्रक्रियेमध्ये चिठ्ठी टाकण्याचा प्रकार झाला। दोन्ही उमेदवारांनी सारखीच चिन्ह मागितलेली होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लॉट्स टाकण्यात झालं आणि त्या लॉट्समध्ये तो लॉट्स गणेश पारकरना जे दुसरे उमेदवार आहेत अपक्ष त्यांना त्या ठिकाणी लॉट्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांनी जी पहिली मागणी केली होती ती चिन्ह त्यांना मिळालं आणि त्याच्यानंतर जी चिन्ह आम्ही त्याच्या पाठोपाठ जी मागितली होती त्याच्यातलं आम्ही नारळ हे चिन्ह स्वीकारलं आणि आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे। इतर जे नगरसेवक आहेत त्यांना कोणतं चिन्ह मिळालं? खरं तर आता एक नव्या GRची सुद्धा तहसीलदार साहेबांनी निवडणूक आयोगाचे ते विभागाचे आता प्रमुख आहेत त्यांनी असं सांगितलं की नवा GR झालेला आहे। जो नगराध्यक्षाला चिन्ह मिळालंय तेच सगळ्यांना त्या ठिकाणी चिन्ह मिळणार आहे। म्हणजे 17च्या 17 उमेदवार ती प्रक्रिया सुरू आहे पण ती प्रक्रिया पूर्ण होते। जी आज प्रक्रिया पूर्ण झाली ती नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला जे चिन्ह आहे प्रचाराचं जे चिन्ह आहे ते नारळ हे त्या ठिकाणी मिळालं आहे आणि नारळ घेऊनच आम्ही संपूर्ण शहरामध्ये हे चिन्ह म्हणून आहेत अशा प्रकारची भूमिका। भाई निवडणुकीचं चिन्ह मिळाल्यानंतर तुम्हाला काही दिवसच आता अवघे प्रचारासाठी मिळत आहेत, कसं पोहोचवणार आहे चिन्ह? खरं तर नारळ हा एक चिन्ह जे आहे शुभ चिन्ह आहे। सगळीकडे आपण बघता एखाद्या मंदिरामध्ये जर आपण एखाद्या प्रचाराचा शुभारंभ करायचा झाला तर ते श्रीफळ वाढूनच आपण नारळ वाढूनच त्या ठिकाणी आपण करतो आणि हे शुभ चिन्ह मिळालंय त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे। आणि आता तर सगळी स्मार्ट हे झालेली आहे म्हणजे यंत्रणा की एका मिनिटामध्ये आता मोबाईलवर प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते पोहोचेल। सोशल मीडिया तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि जे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे पोहोचवायचे आहे किंवा प्रचार साहित्याच्या माध्यमातून हे सुद्धा तातडीनं जवळजवळ म्हणजे तुमच्या एका 10-15 मिनिटांमध्येच हे चिन्ह पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल। पारकर साहेब, आतापर्यंत केलेला प्रचार शहरात तुम्ही निर्माण केलेलं वातावरण काय आहे? वातावरण एकूणच मी सातत्यानं सांगितलेलं आहे की लोक परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ देत आहेत आणि लोकांना परिवर्तन हवं आहे आणि म्हणून जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि लोकांची उत्सुकता होती। ज्यावेळी आम्ही दारादारामध्ये घरोघरी लोकांमध्ये जात होतो तर लोक विचारायचे तुमचं प्रचार चिन्ह कोणतं, निशाणी कोणती, याच्यासाठी उत्सुकता राहिलेली होती। ती उत्सुकता सुद्धा आता संपली। एक शुभ प्रतीक असलेलं नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं आमचे नगराध्यक्ष पदाचा मी जो स्वतः उमेदवार आहे तो मोठ्या मताधिक्यानं नारळ या चिन्हावर शुभ चिन्हावर त्या ठिकाणी निवडून येईल। साहेब, भाई खासदार नारायण राणे यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे आणि गेले काही दिवस शहर विकास आघाडीकडून माझे आमदार निलेश राणे असतील किंवा शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून नारायण राणेंचा आम्हाला पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे असं वक्तव्य सभांमधून केली होती। ती राणेंनी आज सांगितलं की माझा पूर्णपणे भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा आहे, इतर कुणालाही पाठिंबा नाही। याबाबत आपली भूमिका काय आहे? शहर विकास आघाडी म्हणून आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय। ज्या ज्या लोकांना आमचा विचार पटला आघाडीचा ते लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि जे सामील होतील जे ते आमचे आहेत आणि त्यामुळे जे पक्ष सामील होतील आमच्या शहर विकास आघाडीमध्ये त्या पक्षांचा पाठिंबा आपल्याला त्या ठिकाणी आहे। नारायण राणे त्या पक्षांची जी विचारधारा आहे त्यांचे नेते आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत हे एकत्रपणे आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक लढत आहोत। त्यामुळे शहर विकास आघाडीमध्ये जो पक्ष आहे तो पक्ष त्या ठिकाणी आमच्याबरोबर राहणार आहे। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307
0 मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.